हेलो गाइज, वेलकम. व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत सेक्शन 5 ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005. द ड्युटीज ऑफ पोलीस ऑफिसर्स, सर्व्हिस प्रोव्हायडर्स अँड मॅजिस्ट्रेट. तर एका पोलीस ऑफिसर, प्रोटेक्शन ऑफिसर, सर्व्हिस प्रोव्हायडर आणि मॅजिस्ट्रेटची काय ड्युटीज असणार आहे ते सेक्शन 5 सांगत आहे. तर अ पोलीस ऑफिसर, प्रोटेक्शन ऑफिसर, सर्व्हिस प्रोव्हायडर डिफाईन्ड ॲट सेक्शन 10मध्ये ह्याच ॲक्टच्या. सर्व्हिस प्रोव्हायडर कोण आहे ते त्या सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे, ते आपण नंतर कव्हर करूया. आता आपण बघूया ड्युटीज की एखाद्या पोलीस ऑफिसर आणि प्रोटेक्शन ऑफिसर किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर जो काही ह्या ॲक्टच्या अंडरमध्ये एम्पावर्ड आहे काही ॲक्ट करण्यासाठी, ड्युटीज करण्यासाठी, तर ते कसल्या ड्युटीज असणार आहे ते आपण बघणार आहोत. तर हू हॅज रिसिव्ड अ कंप्लेंट ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स. जर एखाद्या पोलीस ऑफिसरला किंवा प्रोटेक्शन ऑफिसर किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा मॅजिस्ट्रेट जवळ एखादी कंप्लेंट येते डोमेस्टिक व्हायलन्सची, ठीक आहे, और इज अदरवाईज प्रेझेंट ॲट द प्लेस ऑफ ॲन इन्सिडन्स ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स. तर एक ड्युटी आहे अशा पोलीस ऑफिसरची किंवा प्रोटेक्शन ऑफिसरची, सर्व्हिस प्रोव्हायडरची, की तो त्या प्लेसला व्हिजिट करेल जिथे तो डोमेस्टिक व्हायलन्स झालेला आहे, ठीक आहे. किंवा ऑर व्हेन द इन्सिडन्स ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स इज रिपोर्टेड टू हिम. जेव्हा तर डोमेस्टिक कौटुंबिक हिंसाचाराची घटनेचा रिपोर्ट जेव्हा त्या अशा कन्सर्न व्यक्तीला केला जातो तेव्हा त्यांनी काय करायला पाहिजे, तर शॅल इन्फॉर्म द ॲग्रीड पर्सन. तर त्याने ॲग्रीड पर्सनला, जी महिला आहे एक ॲग्रीड पर्सन, तिला इन्फॉर्म करायला पाहिजे. शॅल हे मॅन्डेटरी प्रोव्हिजन आहे. तर काय इन्फॉर्म करायला पाहिजे, सबक्लॉज ए सांगतोय, सेक्शन 5चा सबक्लॉज ए सांगतोय, ऑफ अ राईट टू मेक अन ॲप्लिकेशन फॉर ऑब्टेनिंग रिलीफ बाय वे ऑफ अ प्रोटेक्शन ऑर्डर अँड ऑर्डर फॉर मॉनिटरी रिलीफ, कस्टडी ऑर्डर, रेसिडेन्स ऑर्डर, कंपेन्सेशन ऑर्डर और मोर दॅन वन सच ऑर्डर अंडर दिस ॲक्ट. तर तिचा एक हक्क आहे की ती ॲप्लिकेशन करू शकते आणि त्याच्यामध्ये कन्सर्न रिलीफ मागू शकते, हे तिला इन्फॉर्म करावं लागेल. सेकंड, बी ऑफ द अवेलेबिलिटी ऑफ सर्व्हिसेस ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर. सर्व्हिस प्रोव्हायडर्स तुला हेल्प करतील, तुला मदत करतील. तुझ्यासोबत जे काही झालेलं आहे, डोमेस्टिक व्हायलन्स झालेलं आहे, तर तुला आता जे काही कायदेशीर कारवाई करायची आहे त्याच्यामध्ये ते तुला मदत करते सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आणि ते अवेलेबल आहेत हे सुद्धा त्या ॲग्रीड पर्सनला सांगावं लागेल, महिलेला सांगावं लागेल, ठीक आहे. सी सांगतोय सेक्शन 5चा, ऑफ द अवेलेबिलिटी ऑफ सर्व्हिस ऑफ द प्रोटेक्शन ऑफिसर. तर प्रोटेक्शन ऑफिसर नेहमीच अवेलेबल असणार आहे, सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं हे सुद्धा सांगावं लागणार आहे. डीमध्ये सांगितलं आहे, ऑफ अ राईट टू फ्री लिगल सर्व्हिसेस अंडर द लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी ॲक्ट. त्याच्यामध्ये तुला फ्री लिगल एड मिळणार आहे, म्हणजे तुला सरकारच्या तर्फे, लिगल ऑथॉरिटीच्या तर्फे तुला एक फ्रीमध्ये एक ॲडव्होकेट प्रोव्हाइड करून देण्यात येणार आहे, जे तुझ्यातर्फे केस फाईल करणं डोमेस्टिक व्हायलन्सची आणि तुला रिलीफ देणार आहे, हे सुद्धा तिला इन्फॉर्म करणं आवश्यक आहे. सेक्शन 5चा ई क्लॉज सांगतं, ऑफर राईट टू फाईल अ कंप्लेंट अंडर सेक्शन 498A ऑफ द इंडियन पिनल कोड व्हेरेवर रिलेव्हंट. तिला हे पण सांगावं लागेल एका पोलीस ऑफिसरला किंवा प्रोटेक्शन ऑफिसरला, सर्व्हिस प्रोव्हायडरला, की ती एक इंडियन पिनल कोडच्या अंतर्गत सेक्शन 498A कंप्लेंटसुद्धा फाईल करू शकते. तर ह्या सगळे इन्फॉर्मेशन ॲग्रीड पर्सनला, म्हणजे जी एक महिला आहे इथे, तर तिला सांगण्याची ड्युटीज इम्पोज केलेली आहे पोलीस ऑफिसर, सर्व्हिस प्रोव्हायडर, प्रोटेक्शन ऑफिसर अँड मॅजिस्ट्रेटवर अंडर सेक्शन 5 ऑफ दी डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005. प्रोव्हायडर सांगते, प्रोव्हायडर नथिंग इन दिस ॲक्ट शॅल कन्स्टिट्यूट इन एनी मॅनर ॲज टू रिलीव्ह अ पोलीस ऑफिसर फ्रॉम हिज ड्युटी टू प्रोसीड इन अकॉर्डन्स विथ लॉ अपॉन रिसिप्ट ऑफ इन्फॉर्मेशन ॲज टू द कमिशन ऑफ कॉग्निझेबल ऑफेन्स. तर पोलीस ऑफिसरला ड्युटी आहे की तो त्या ह्या घटनेची, जे डोमेस्टिक व्हायलन्स झालेला आहे, कौटुंबिक हिंसाचार झालेला आहे, याला अशाच प्रकारे ट्रीट करतील जसं काही ते कॉग्निझेबल ऑफेन्स झालेलं आहे. जेव्हा एखादा गंभीर अपराध होतो तेव्हा एक पोलीस ऑफिसर जसं काम करतो, जसे ड्युटी परफॉर्म करतो, त्याच प्रकारे ड्युटी इथे परफॉर्म करायची असं प्रोव्हायडर सांगतं सेक्शन 5चं.
तर आपण सेक्शन 5 मध्ये बघितलं की काय ड्युटीज असणार आहे, एक पोलीस ऑफिसरची, एक प्रोटेक्शन ऑफिसरची, सर्व्हिस प्रोव्हायडरची किंवा मॅजिस्ट्रेटची. जेव्हा काही डोमेस्टिक व्हायलन्सची कंप्लेंट त्याच्याकडे त्याला मिळते, पुटअप केलं जाते त्याच्यासमोर, तेव्हा त्याची ड्युटीज काय असणार आहे ते या सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओज. सपोर्ट मी. थँक्यू.